नमस्कार मंडळी। तर काल निर्णयचं 2026चं कॅलेंडर आता बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे। तर हा जानेवारी महिना आहे। जानेवारी महिन्यामध्ये पहिल्यांदाच 6 तारखेला अंगारकी संकष्टी चतुर्थी येत आहे। त्यानंतर 14 तारखेला बुधवारी मकर संक्रांत देखील आहे। हे सण अतिशय महत्त्वाचे आहे। या काल निर्णय कॅलेंडरमध्ये जे काही महत्त्वाचे सण आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच 3 जानेवारीला पौष पौर्णिमा देखील आहे। त्यानंतर येतो तर तो फेब्रुवारी महिना। फेब्रुवारी महिन्यामध्ये महाशिवरात्र अत्यंत महत्त्वाची आहे। तर महाशिवरात्र ही 15 तारखेला येत आहे आणि या दिवशी रविवार आहे। आणि आणखीन देखील यामध्ये एकादश देखील आहे, तर ती 27 तारखेला आहे, जिला आपण आवळा एकादश किंवा अमालकी एकादश म्हणून देखील ओळखलं जातं। त्यानंतर मार्च महिन्यामध्ये गुढीपाडवा येत आहे। तर हा गुढीपाडवा फाल्गुन अमावास्येला 19 तारखेला गुढीपाडवा हा असणार आहे गुरुवारी। नंतर येत आहे तर तो चौथा महिना म्हणजेच एप्रिल महिना। आता या एप्रिल महिन्यामध्ये भरपूर काही सण उत्सव असतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीया। तर 19 तारखेला रविवारी अक्षय तृतीया आहे। त्यासोबत हनुमान जन्मोत्सव देखील एप्रिल महिन्यामध्येच असतो। तर तो 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव म्हणजे चैत्र पौर्णिमा या दिवशी आहे। त्यानंतर येतो तो मे महिना। आता 1 मेला महाराष्ट्र दिन असतोच, हे सर्वांनाच माहीत आहे। या वर्षी ही 1 मेची सुट्टी आपल्याला शुक्रवारी मिळणार आहे। त्यानंतर येतो तर तो जून महिना। जून महिन्यामध्ये वटपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे आणि वटपौर्णिमा या वर्षी सोमवारी येत आहे। 29 जूनला वटपौर्णिमा येत आहे। नंतर आहे तर तो म्हणजे जुलै महिना। जुलै महिन्यामध्ये एकादशी असते। त्यासोबत गुरुपौर्णिमा देखील जुलै महिन्यामध्येच आहे। देवशयनी आषाढी एकादशी 25 तारखेला, तर गुरुपौर्णिमा ही 29 तारखेला बुधवारी येत आहे। या दिवशी तुम्ही सेवा करू शकता। त्यानंतर येतो तर तो म्हणजे ऑगस्ट महिना, म्हणजेच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन। त्यासोबत आपल्याला रक्षाबंधनची देखील आतुरता असते। तर यावर्षी रक्षाबंधन नारळी पौर्णिमा गुरुवारी 27 तारखेला आहे। नंतर येतो तर तो सप्टेंबर महिना। सप्टेंबर महिन्यामध्ये पोळा असतो। त्याचसोबत या महिन्यामध्ये सर्वांचेच लाडके बाप्पा गणपती बाप्पा हे विराजमान होत असतात। हरतालिका ही 14 तारखेला आहे, तर 25 तारखेला अनंत चतुर्दशी आहे। त्यानंतर येतो तर तो ऑक्टोबर महिना। ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्र असते। यावर्षी दसरा हा 20 तारखेला असणार आहे, तर घटस्थापना ही 11 तारखेला रविवारी असणार आहे। एकंदरीत जे नोकरीसाठी बाहेर जातात किंवा मुलांना स्कूलला रविवारी भरपूर प्रमाणामध्ये यावर्षी सण आलेले आहे, त्यामुळे भरपूर सुट्ट्या आपल्या बुडणार आहेत। नंतर येतो तो नोव्हेंबर महिना। नोव्हेंबर महिन्यामध्ये लक्ष्मीपूजन हे यावर्षी लक्ष्मीपूजन देखील 8 तारखेला रविवारी चालेलं आहे। त्यानंतर 10 तारखेला दीपावली पाडवा आणि 11 तारखेला भाऊबीज असणार आहे। त्यानंतर येतो तो शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना। तर डिसेंबर महिन्यामध्ये नाताळ हे 25 तारखेला शुक्रवारी असणार आहे।